नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज आपण बघणार आहोत 29 जुलैच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, बोल्ड कुरुक्षेत्र युद्ध सराव कोणत्या देशांदरम्यान झाला? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भारत आणि सिंगापूर. वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. पेन ट्रान्सलेट पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गीतांजली श्री. कोणत्या राज्याने टीबी परीक्षणासाठी CYTB स्किन टेस्ट सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, केरळ. प्रश्न चौथा, गीतांजली श्री यांच्या संबंधित प्रश्न आहे. गीतांजली श्री यांच्या कोणत्या पुस्तकाला पेन ट्रान्सलेट पुरस्कार मिळाला आहे? चला कमेंट करा. त्याचं उत्तर आहे वन्स एलिफंट्स लिव्ड हिअर. चला प्रश्न क्रमांक 5. नुकतेच देशातील 17 खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यामध्ये किती महाराष्ट्रातील खासदारांचा समावेश आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 7 खासदार. ठीक आहे, आपण हे खासदार कोणकोणते ते एकदा बघूया. तर महाराष्ट्रातील जे 7 खासदार आहे त्यामध्ये सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या, श्रीरंग बारणे शिवसेना शिंदे गटाचे, अरविंद सावंत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे, नरेश म्हस्के शिवसेना शिंदे गटाचे, स्मिता वाघ भाजपच्या, मेधा कुलकर्णी भाजपच्या आणि वर्षा गायकवाड काँग्रेसच्या या 7 खासदारांचा संसदेत उत्कृष्ट कामगिरीसाठी संसद रत्न पुरस्कारासाठी गौरव करण्यात आलेला आहे. चला 6वा प्रश्न, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रोहित पवार. रोहित पवार यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. आता एक प्रश्न इथं, राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष कोण आहे? आता हे झालं महाराष्ट्र राज्याचं, म्हणजे आपल्या राज्य लेवलच्या. तर एक राष्ट्रीय कुस्तीगीर परिषद सुद्धा आहे. ठीक आहे, तर या कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष कोण आहे? तर त्यांचं नाव आहे संजय सिंह. संजय सिंह हे लक्षात ठेवायचे, कारण हा पण प्रश्न येऊ शकतो. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर आणि राष्ट्रीय कुस्तीगीर. ठीक आहे, चला पुढचा 7वा प्रश्न. प्रश्न 7वा, महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या धबधब्यावर बांधण्यात आला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नापणे धबधबा. चला प्रश्न क्रमांक 8, देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने वडधामणा येथे सुरू केली आहे. ते कोणत्या जिल्ह्यात आहे? परत एकदा प्रश्न बघा, मोठा प्रश्न आहे. देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने वडधामणा येथे सुरू केली आहे. ते कोणत्या जिल्ह्यात आहे? आता हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न यासाठी आहे की ही देशातील पहिली AI ची अंगणवाडी आहे, यावर आधारित. ठीक आहे, तर ही काही महाराष्ट्रातली नाही फक्त, आणि ती आपल्या महाराष्ट्रात आहे, त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 4, वडधामणा हे गाव नागपूरमध्ये. याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. चला प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक 2025 लोकसभेत कुणी सादर केले? आणि याचं अचूक उत्तर आहे
मनसुख मांडवीय. काय नाव आहे विधेयकाचं? राष्ट्रीय क्रीडा प्रशासक विधेयक 2025. ठीक आहे, मनसुख मांडवीय. हा एक अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी कुणाची निवड झाली आहे? बघा, हे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, हे मुक्त विद्यापीठ महत्वाचं आहे आणि राष्ट्रीय पण महत्वाचं आहे. महाराष्ट्रात सुद्धा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे जे महाराष्ट्रासाठी आहे. मुक्त विद्यापीठात कुणीही शिक्षण घेऊ शकतं, ज्यानं 10वी पास केली वगैरे वगैरे. जसं आपण रेग्युलर 10वी पास झाल्यावरच 11वीत जाणार असं नाही, एखाद्याचा गॅप पडला वगैरे झाला तर मुक्त विद्यापीठ. ठीक आहे, आपल्याला यात काही डिटेल मध्ये जायची गरज नाही, पण हे एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तर त्याच्यामुळे हा लक्षात ठेवा. हा, तर काय इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरूपदी कुणाची निवड झाली? आणि याचं उत्तर आहे उमा कांजीलाल. हे लक्षात ठेवायचं. आता विद्यापीठाचा विषय निघाला तर महाराष्ट्र आणि देशातले प्रमुख विद्यापीठ आपण एकदा नजरे घालून घालू. ठीक आहे, चला, हे देशातले विद्यापीठ आहेत. सगळ्यात महत्वाची 3 विद्यापीठ आहे विद्यार्थी मित्रांनो. कोलकाता विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठ. याची स्थापना 1857, 1857 आणि 1857, म्हणजे 1857 चा राष्ट्रीय उठाव ज्या वर्षी झाला का, नेमके त्याच वर्षी हे 3 विद्यापीठ भारतामध्ये इंग्रजांनी स्थापन केले होते. कोलकाता, मुंबई आणि मद्रास. आणि पहिले 3 कोर्ट सुद्धा याच 3 शहरात स्थापन झाले होते. ते पण आपण नंतर पुढे बघूच. पण हे एक महत्वाचं आहे की कोलकाता विद्यापीठ 1857 है ना, कोलकात्याला, जे पश्चिम बंगालमध्ये आहे. मुंबई विद्यापीठ मुंबई महाराष्ट्रात आहे. आणि मद्रास म्हणजेच आजचं चेन्नई शहर, चेन्नई विद्यापीठ चेन्नई तामिळनाडूमध्ये. ठीक आहे, त्यासोबत आता आणखी काही विद्यापीठ आपण बघू. तर दिल्ली विद्यापीठ आहे. याचं इसवी सन लक्षात नाही ठेवलं तरी हरकत नाही, कारण ते खूप मग अवघड होऊन जाईल. पण हे लक्षात राहील, 1857 चा राष्ट्रीय उठाव. ठीक आहे, दिल्ली विद्यापीठ, दिल्लीला काशी हिंदू विद्यापीठ हे उत्तर प्रदेश वाराणसी मध्ये है ना, ज्याला पूर्व नाव त्याचं काशी होतं, आता बनारस एक नाव आहे. ठीक आहे, अलीगड मुस्लिम विद्यापीठ, हे पण दोन्ही महत्वाचे. काशी हिंदू विद्यापीठ आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठ. ठीक आहे, हे अलीगड उत्तर प्रदेश मध्येच आहे, म्हणजे हे दोन्ही हिंदू मुस्लिम तिथेच आहे. आता आपल्याला इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, ज्याला इग्नू असं म्हणतात, ते 1985 साली स्थापना झाली, ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे ना. चला, JNU चा खूप बोलबाला असतो, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ किंवा युनिव्हर्सिटी, ते पण नवी दिल्लीला आहे. आणि हैदराबाद विद्यापीठ हैदराबादला आहे. ठीक आहे, याचे इसवी सन लक्षात नाही राहिले तरी हरकत नाही, पण ह्या 3चे लक्षात ठेवा. 1857 कोलकाता विद्यापीठ कोलकात्याला, मुंबई विद्यापीठ मुंबईला आणि मद्रास विद्यापीठ मद्रासला, म्हणजेच मद्रासचं नामकरण होऊन आता चेन्नई झालेले. हे 3 जरी लक्षात ठेवले तर हरकत नाही. आणि एक आपलं इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आणि एक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. ठीक आहे, हे सगळ्यात महत्वाचे. यांना आपले दोन दोन प्रश्न सॉल्व्ह होतात. चला, आता महाराष्ट्रातले विद्यापीठ बघू. आता साहजिकच मुंबई विद्यापीठ हे भारतातलं प्रमुख जरी असलं तरी ते महाराष्ट्रातच आहे, त्याच्यामुळे मुंबई विद्यापीठ. पुणे विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे. याची स्थापना काही लक्षात ठेवायची तुम्हाला फारशी गरज नाही, तरी 1949 लक्षात ठेवू शकता, पण भारत स्वतंत्र झाल्यावर 2 वर्षानंतर. हे ऑब्विसली पुण्याला आहे. नागपूर विद्यापीठ नागपूरला आहे, ज्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ म्हणतात है ना. शिवाजी विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ म्हणतात, हे कोल्हापूरला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे छत्रपती संभाजीनगरला आहे. ठीक आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ हे अमरावतीला आहे. तर सोलापूर विद्यापीठ हे सोलापूरला आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, जे मी आता मगाशी सांगितलं, हे नाशिकला आहे. ठीक आहे, आणि गोंदिया विद्यापीठ, त्याच्यानंतर हे गडचिरोली आणि चंद्रपूर, हे 2 ठिकाणी आहे. आणि हे काळिंगा विद्यापीठ
है ना. SNDT ह्युमन्स युनिव्हर्सिटी हे मुंबईला आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि फार हे जर किचकट वाटत असेल तर यातलं मी महत्वाचे सांगून देतो, म्हणजे परत एकदा. ऑब्विसली मुंबई, पुणे, मुंबईच्या मुंबईला, पुण्याचं पुण्याला, नागपूरच्या नागपूरला, छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला, हे ध्यानात ठेवायचं आहे ना. कोल्हापूरचे शाहू महाराज आपल्याला माहितच आहे. ठीक आहे. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगरला, गाडगे बाबा अमरावतीला, सोलापूरला, सोलापूर विद्यापीठ सोलापूरला, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे नाशिकला आहे. हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे दोन जरी तुम्ही लक्षात नाही ठेवले तर हे काही विचारले जाणार नाही, पण तरी सुद्धा एक नोट म्हणून लिहून ठेवा. चला पुढे. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या देशाने 60व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त किंवा थांबा एकदा. प्रश्नच असा वाचतो की तुम्हाला थेट परीक्षेत जर प्रश्न दिसला तर थेट येईल. कोणत्या देशाने 60व्या स्वातंत्र्य दिना दिवशी मुख्य अतिथी म्हणून नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले? आणि याचं उत्तर डोळे झाकून द्यायचं, मालदीव. ठीक आहे. चला पुढे. प्रश्न क्रमांक 12. गोरबिया सौर ऊर्जा प्रोजेक्टचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? आणि याचं उत्तर आहे पंजाब. पंजाब नाही, राजस्थान याचं उत्तर आहे, राजस्थान. चला पुढचा प्रश्न. विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस कोणता? विज्ञानातील महिला आणि मुलींचा हा सगळ्याचा प्रश्न आहे. हा ठीक आहे, मला थोडस कन्फ्युजन झालं. तर विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, हा बरोबर. तर याचं उत्तर आहे 11 फेब्रुवारी. चला 14वा प्रश्न. सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? आणि याचं उत्तर आहे चैत्रम देवचंद पवार. तर पद्मश्री पुरस्कार बऱ्याच जणांना मिळतात, पण पद्मभूषण, हा, तर आपण पद्मश्री बद्दल बोलत होतो. तर पद्मश्री बऱ्याच जणांना देशामध्ये मिळत असतो, पण या वर्षी 2025 ला महाराष्ट्रातल्या 11 जणांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. तर तो कोणाकोणाला मिळाला आणि त्यात एक प्रमुख नाव आहे, त्याच्यामुळं हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. हा सामाजिक कार्यासाठी अर्थातच चैत्रम देवचंद पवार यांना मिळाला, पण बाकीचे 10 लोक कोण आहेत आणि त्यात आणखी किती महत्वाचे प्रश्न येऊ शकतात ते आपण एकदा बघूया. हे बघा, 11 पुरस्कार मिळालेले आहे. त्याच्यामध्ये कला या ठिकाणी, या विभागातून अच्युत रामचंद्र पाळव यांना मिळाला. व्यापार आणि उद्योग याच्यातून अरुंधती भट्टाचार्य, आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगितलं ना, हायलाइटेड, अशोक मामा शराफ, कला या क्षेत्रातून. तर हा प्रश्न येऊ शकतो. अश्विनी भिडे ही एक अभिनेत्री आहे, कला संगीत क्षेत्रातून हिला मिळाला. त्यानंतर बाईनाथ महाराज अध्यात्म, चैत्रानंद देवचंद पवार सामाजिक सेवा, हा आत्ताच आपण जो क्वेश्चन बघितला. त्यानंतर जसपिंदर नारूला कला, मारुती चित्तमपल्ली साहित्य व शिक्षण, हे लेखक आहे चांगले मोठे. ठीक आहे. आर जी चंद्रमोहन कला, आणि सुभाष खेतुलाल शर्मा कृषी, असे हे 11 जणांना पद्मश्री पुरस्कार 2025 मध्ये महाराष्ट्रातल्या मिळाला आहे. एकदा याच्यावर नजर टाका किंवा याचा एक स्क्रीनशॉट घेऊन टाका. चला आपला आजचा शेवटचा प्रश्न. 26वे नौदल प्रमुख म्हणून कुणी पदभार स्वीकारला आहे? तर याचं उत्तर आहे दिनेश कुमार त्रिपाठी. तर आपण नौदल प्रमुख, तिन्ही सेना दलाचे प्रमुख बघूया. तर भारतीय स्थल सेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, भारतीय नौदल प्रमुख, अर्थातच आता आपण जो प्रश्न बघितला है ना, ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, आणि भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग.
तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे, राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे प्रमुख असतात. ओके, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला तर आपण 15 क्वेश्चन पाहिले. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या काही सूचना असतील त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.